सर्वप्रथम मी आपल्या वतीनं सर्व मायबाप जनतेला नमस्कार करतो आणि काल सन्माननीय माजी उपनगराध्यक्ष सुधाकर अण्णा यांनी प्रसार माध्यमाच्या नुसार आमच्यावर एक आरोप केलेला आहे की मासाहेब जिजाऊ यांच्या सुशोभीकरणाच्या स्मारकाला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध केलेले आहे. सर्वप्रथम मी त्यांना असं सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात आम्ही सगळे राहत आहोत आणि त्यांचे मावळे म्हणून आम्ही काम करत आहोत. आणि या कंधार शहरात ज्या पद्धतीने सन्माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी महामानवांच्या पुतळ्यांच्या सुशोभीकरणाचा काम हाती घेतलेला आहे, त्यावर आम्ही काम करत आहोत. चिखलीकर साहेबांनी आणि या साधू संतांच्या नगरीत आम्ही राहत आहोत. या साधू संतांच्या नगरीतली एक संस्कृती आहे सर्वांना घेऊन चालण्याची आणि सर्व महामानवांना कशा पद्धतीने आपल्याला सर्वात मोठा मान देता येते याच्यावर काम करायचे आम्हाला जे शिकवण दिलेली आहे त्या शिकवणावर आम्ही चालणारे लोक आहोत. त्यांनी अशा प्रकारे आमच्यावर आरोप केलेला आहे की आम्ही त्या विषयाला विरोध केला आणि आम्ही ती मीटिंग नामंजूर केली. पण मला त्यांना सांगायचं आहे की कंधार नगर परिषदेमध्ये कालच्या सभेमध्ये जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये आमचे सर्व नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष यांनी सन्माननीय नगराध्यक्षांना विचारले की आपण मागील सर्व मीटिंगमध्ये सर्व मीटिंगमध्ये विषय मंजूर केलेले आहेत आणि करीबन एक 30 ते 50 कोटींचे विषय ठरावाला आपण मंजुरी दिलेली आहे आणि हे याला आपण आज 6 महिने झाले कोणताही निधी उपलब्ध करून दिलेला नाही आणि कोणताही काम उपलब्ध करून त्याचं काम सुरू केलेलं नाही. आपण कधीपर्यंत मीटिंग मध्ये ठराव मंजूर करणार आहोत. यासाठी मागील जे मूलभूत सुविधांचे कामं होते ते कामं पूर्ण करा आणि त्याच्यानंतर पुढचे विषय आपण या पुढच्या मीटिंगला ठेवू असं आमच्या उपाध्यक्षांनी आणि आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या टीमनी त्यांना सुचविलेत. आणि नगर परिषदेमध्ये जे विषय होते ते विषय नामंजूर करण्यात आलेले नाहीत. सर्वानुमते त्याच्यात त्यांनी पण आलेत. सर्वानुमते हे विषय पुढच्या मीटिंग मध्ये ठेवा असं सुचवलेलं आहे. यात राष्ट्रमाता जिजाऊ यांचा विरोध आणि त्यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाचा विरोध असा कुठेही आमच्याना झालेला नाही, होणार नाही आणि हे कधीच आमच्या संस्कृतीला शोभणार अशी पद्धत आमच्यामध्ये नाही. यानंतर आमचे सन्माननीय नगरसेवक पिंटूभाऊ कदम हे सातत्यानं आज एक महिना झाला असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा जे चष्मा आहे ते सगळ्यात जुना पुतळा आपल्या ईदगाह आहे त्या पुतळ्याची विटंबना होत आहे. त्यांचा चष्मा जुनी मूर्ती असल्यामुळे ते खराब झालेला आहे. त्या चष्मा त्यांना बसवा आणि ती मूर्तीला आकारात आणा पूर्ण, यासाठी त्यांनी सातत्यानं नगर परिषद अध्यक्ष यांना विनंती करत आहेत. आजपर्यंत त्यांचा एक विषय मार्गी लावण्याचं काम या नगरपालिकेने केलेलं नाही आणि सुशोभीकरणासाठी राजकारण करण्याचं काम फक्त हे करत आहेत. नगरपालिकेमध्ये आज तुम्हाला दाखवतो की शहरातल्या खूप विषयामध्ये आता नगरपालिकेमध्ये काय बजेटमध्ये आता वित्त योजनामध्ये 0 रुपये आहेत. नगरपालिकेत 0 पूर्ण काहीच नाही. दलितोत्तर विकास कामामध्ये 25,269 रुपये. आपल्याकडे सुरक्षा ठेव मध्येच पैसे जास्त आहेत जे लोकांनी सुरक्षा ठेव ठेवलेली आहे. 15 वित्त आयोग मध्ये 42,000 रुपये, पेन्शन मध्ये 32,000 रुपये, पाणी पुरवठ्याचा निधी 2,90,000 रुपये. घन कचऱ्याचा विषय आज कंधार मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घन कचरा दुर्गंध पसरलेला आहे. प्रत्येक ठिकाणी लोकांचा आज बोमाबोम झालेली आहे की कचरा उचलत नाही. कचऱ्याचं टेंडर नगरपालिकेनं फ्लॅश न करता त्याला रद्द करून त्याला नामंजूर केलेत. आम्ही मूलभूत सुविधांसाठी कलेक्टर साहेबाजवळ जाऊन आमची सर्व 13 लोकांची टीम कलेक्टर साहेबाला पत्र दिले की नगरपालिकेनं स्वच्छतेवर आणि पाणी पुरवठ्यावर कंधार शहरात मीटिंग बोलविण्यात यावी, विशेष सभा बोलविण्यात यावी आणि ते विषय न घेता शहराच्या विकासासाठी आम्ही शहराच्या स्वच्छतेसाठी आम्ही जे विषय मागणी केली असती ते विषय न घेता त्यांनी दुसरे विषय घेऊन फक्त राजकारण करण्यासाठी हे सगळं खेळ रचलेला आहे आणि त्याच्यासाठी ते जनता हुशार आहे.
जनतेला सगळ्या गोष्टी माहीत आहे आणि तुमच्या समोर मी सन्माननीय माजी उपनगराध्यक्षांना हे सांगतो की जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांनी या राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्मारकाचा विरोध केला असेल तर नगरपालिकेत त्याची सगळी लेखी असणार आहे. त्यामध्ये मतदान झालं असेल, मतदानामध्ये तुम्ही त्यांच्या समर्थनात मतदान केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांनी त्यांच्या विरोधात मतदान केलं असं त्यांनी लोकांच्या समोर आणावे. जर त्यांनी समोर आणलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक जेवढे नगरसेवक आहेत ते जनतेसमोर तुमच्या माध्यमातून येऊन सर्वांना माफी मागणार. जर असं झालं नसेल तर त्यांनी लोकांच्या समोर लोकांची लोकांना जे भडकवण्याचा प्रयत्न केलाय, गावाच्या समाजाच्या या राहणाऱ्या लोकांमध्ये जे दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या दिशाभूल मध्ये आज वेगळा काय प्रकार घडला असता तर त्याची एक नोंद झाली असती यांच्या खोटा अपप्रचारामुळे. तर ते न होता त्यांनी ते सगळी गोष्टी समोर आणून जर दोघांपैकी कुणाची चूक असेल तर त्या दोघांनी जनतेच्या समोर येऊन माफी मागावी. आम्ही तरी चुकलेला असल्या तर आम्ही माफी मागणार. त्यांची जर चूक असेल, त्यांनी खोटे अपप्रचार केला असेल तर त्यांनी तुमच्या माध्यमातून जनतेच्या समोर येऊन आम्ही समाजाची दिशाभूल केली, आम्ही समाजामध्ये फक्त राजकारण केलं आहे आणि आमच्याकडे कोणताही निधी नसताना आम्ही ते प्रश्न समोर आणून त्याच्यावर राजकारण केलं असं त्यांनी मानावं आणि जनतेसमोर येऊन माफी मागावी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासाठी जे पिंटू भाऊनं संघर्ष करून ते सगळ्या गोष्टी कालच्या मीटिंग मध्ये त्यांनी खाली बसून आंदोलन केलेत मीटिंग मध्ये, ते विषय लवकरात लवकर मार्गी लावा. पिंटू भाऊ समाजाचे असून त्यासोबत माजी उपनगराध्यक्ष सुधाकरांनाही ह्या समाजाचे असून त्या समाजाचं नेतृत्व करताना त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली हे न बोलता त्यांनी फक्त राजकारण करण्यासाठी ज्या विषयाचा कोणताच वाद नव्हता त्याच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचे माजी नगराध्यक्ष जफरुद्दीन बाहुद्दीन यांनी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी त्याच्यात उल्लेख केलेला आहे. पण त्यांना हे गोष्ट आम्ही त्यांना विचारल्यानंतर आणि विशेष करून मला याच्यात बोलण्याचा अर्थ असा आहे की मी त्या प्रभागाचा प्रतिनिधी आहे म्हणून मी या सगळ्या गोष्टीवर बोलत आहे आणि ते प्रश्न राष्ट्रमाता जिजाऊ मातांचा जे प्रश्न आहे ते माझ्या प्रभागातला आहे. जफर बाहुद्दीन यांनी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी म्हणलेत, पण जफर बाहुद्दीन यांनी समन्वय ठेवण्यासाठी असं कोणताच प्रयत्न केलेला नाही. जफर बाहुद्दीन यांची जी भूमिका होती तीच भूमिका आमची आहे. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांची भूमिका एकच आहे, एकच राहणार आणि पुढे एकच राहणार. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वात कंधार शहरात आम्ही विकासासाठी कधीही 2 पाऊल मागे येऊन त्यांच्यासोबत काम करायला तयार आहोत. त्याच पद्धतीने आम्ही पहिली मीटिंग, दुसरी मीटिंग मंजुरी देऊन आमदार साहेबांना नगर परिषद मध्ये आणून याचा एक शहरवासियांना एक मेसेज दिलेला आहे की आम्ही विकासासाठी तुमच्या सोबत आहोत. आमदार साहेबांनी तुमच्या माध्यमातून असं सांगितलेलं आहे की शहराच्या विकासासाठी आम्ही नेहमी सर्वांसोबत मिळून काम करणार आहोत. त्यांनी म्हणलेत की मन्नान चौधरीच्या घराण्याने विकास केलेला नाही, नडगे साहेबाच्या घराण्याने विकास केले. मला मोठ्या लोकांवर टीका करणं एवढा मोठा मी नाही, पण मी 15 वर्षाच्या राजकारणात आतापर्यंत हे बघितलेलं आहे की कंधार शहरात कोट्यवधीचा जेवढा निधी आलाय तेवढं हे चिखलीकर साहेबांनी आणले. मन्नान चौधरींना आमच्याकडे येऊन फक्त 6 महिने झालेले आहेत. त्या 6 महिने अगोदर सन्माननीय सुधाकरांना यांनी आम्हाला हे सांगावे, ते 6 महिने अगोदर मन्नान चौधरी यांना खूप चांगले वाटत होते, मन्नान चौधरी विकास पुरुष वाटत होते, त्यांच्यासोबत निवडणूक लढताना त्यांच्याविषयी सांगताना सगळ्या गोष्टी यांना चांगले वाटत होते. आज मन्नान चौधरी 6 महिन्यानंतर अचानक एवढे खराब कशाबद्दल वाटू लागले, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि जफरुद्दीन बाहुद्दीन यांच्यावर त्यांनी जे बोललेलं आहे की त्यांनी समन्वय साधण्याचा प्रयत्न केले, असं काहीच नाही. जफरुद्दीन बाहुद्दीन यांची भूमिका आमच्या सोबतच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही सर्व महामानवांच्या सुशोभीकरणासाठी, त्यांच्या मान सन्मानासाठी जेवढं करता येईल तेवढं आमच्यानं जेवढं होईल तेवढं आम्ही करायसाठी कटिबद्ध आहोत. जिजाऊ स्मारकाच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा विषय हा पुढील मीटिंग मध्ये घेण्यासाठी उपाध्यक्षाच्या मते ठराव घेण्यात आलेला आहे. पुढील मीटिंग मध्ये तो विषय घेण्यात येईल. आणि कांबळे मामांनी, आमचे कांबळे मामा जे काल म्हणले 10चा नगरसेवक कोण, ते आमचे चांगले मामा आहेत. मामा त्यांच्या वयानुसार, त्यांच्या ह्याच्यानुसार विसरले असतील त्यांच्या वेळेनुसार, पण मामाचे माझे चांगले संबंध आहेत. मामांना मी चांगलं ओळखतो, मामाही चांगले ओळखतात, पण वेळ प्रसंगी वेळ झाली असल्यामुळे ते ओळखले नसते.